नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. म्हणजेच काय, त्रिकोणी संख्येचा आपण हा टॉपिक पाहणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढायच्या हे सुद्धा आज आपण इथे समजून घेणार आहोत. आणि त्यानंतर त्यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर यामध्ये सुरुवातीला आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजून घेऊ. ठीक आहे. तर पहा इथे दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या होईल. काय सांगितलंय? दोन क्रमागत संख्या सांगितले. क्रमागत म्हणजेच काय, एकामागे एक येणार आहे. ठीक आहे. पण कुठल्या नैसर्गिक संख्या म्हटलेल्या आहेत? दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार असणार आहे आणि त्याची निमपट म्हणजेच त्याला दोनने भागायचंय. यानंतर तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळणार आहे. ठीक आहे. तर हे साध्या पद्धतीने लक्षात तुम्ही ठेवू शकता. आता समजा चार ही संख्या जर घेतली आपण, ठीक आहे, चार ही संख्या जर घेतली आपण, आता चारच्या नंतर कुठली येणार आहे? पाच ही संख्या येणार आहे. बरोबर. म्हणजे ह्या झाल्या क्रमागत संख्या आणि याला दोनने भागायचं आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळत असते. ठीक आहे. आता हीच जी व्याख्या दिलेली, याला जर सूत्राच्या पद्धतीने मांडायचं झालं तर या पद्धतीने मिळेल. त्रिकोणी संख्या बरोबर n गुणिला कंसामध्ये n अधिक 1 छेदामध्ये 2. आता हे कसं? आता n म्हणजे काय असणार आहे? ही असेल पहिली संख्या, ही असेल पहिली संख्या आणि n नंतर येणारी ही दुसरी संख्या, ही काय असणार आहे? दुसरी संख्या. ठीक आहे. जसं आपण इथे 4 घेतलं आणि 4 नंतर 5 म्हणजे यांची किंमत काय असणार आहे? ते 4 असणार आहे. आणि इथे जर 4 ठेवली, 4 अधिक 1 5, या पद्धतीने 4 गुणिले 5 मिळतात हे. ठीक आहे. म्हणजे एक तर तुम्ही सूत्र लक्षात ठेवा किंवा या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराची निमपट, जे दोन संख्या नैसर्गिक संख्या असतील त्यांचा गुणाकार आणि त्याला 2 ने भागायचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणी संख्या मिळत असते. तर पुढे आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या कशी काढायची. यानंतर पाहिजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यामध्ये पहिल्या संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात. आता दोन क्रमवार संख्या आहेत, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये जी पहिली संख्या असणार आहे, आता ही n म्हणजे पहिली संख्या असणार आहे, तर या संख्येला काय म्हणतो आपण? पाया म्हणतो. त्रिकोणी संख्येचा पाया. बघा, n बरोबर त्रिकोणी संख्येचा पाया. जर इथे जर म्हणायचं झालं तर यामध्ये अगोदर 4 येणार आहे, नंतर 5 म्हणजे 4 काय असला पाहिजे? त्या त्रिकोणी संख्येचा पाया असला पाहिजे. बरोबर. या पद्धतीने जी पहिली संख्या असणार आहे तो असणार आहे त्रिकोणी संख्येचा पाया. आणि सूत्रानुसार जर बघायचं झालं तर n म्हणजे काय असणार आहे? त्रिकोणी संख्येचा पाया. आता काही उदाहरणात तुम्हाला पाया दिलेला असेल. समजा तुम्हाला म्हटलं असेल पाया 10 असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा, किंवा असं म्हटलेलं असेल 10वी त्रिकोणी संख्या काढा. मग 10वी त्रिकोणी संख्या काढायला सांगितली म्हणजेच काय, पाया किती असणार आहे? 10. म्हणजे हे दोन्ही सारखेच आहे, फक्त शब्द वेगवेगळे आहेत. तुम्हाला 15वी त्रिकोणी संख्या काढायला सांगितली असेल म्हणजेच पाया किती असायला पाहिजे? 15 असायला पाहिजे. म्हणजे ते दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. ठीक आहे. तर यामध्ये पहिली संख्या म्हणजे पायाच असणार आहे, म्हणजे ज्या संख्येची तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची ती संख्या पहिली असणार आहे. ठीक आहे. तर यानंतर आपण आता पाहूया त्रिकोणी संख्या एका सिक्वेन्स म्हणजे कशा पद्धतीने मिळतात ते आपण इथे पाहूया. आता इथे बघा त्रिकोणी संख्या कशा काढायच्या ते आता इथे आपण समजून घेणार आहोत. आता ज्या पद्धतीने संख्या मालिका असतात म्हणजे संख्यांची सिक्वेन्स असते, त्याच पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या सुद्धा मिळत असतात एकामागे एक. तर त्या या पद्धतीने पहिली त्रिकोणी संख्या काय असेल, दुसरी काय असेल, तिसरी, चौथी, पाचवी, या पद्धतीने तुम्हाला पुढे बऱ्याचशा त्रिकोणी संख्या मिळत राहतात. जसं तुम्ही पुढे जाल तस तसे तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळत जातील. शेवटची त्रिकोणी संख्या इथे आपल्याला सांगता येणार नाही. ठीक. तर यामध्ये ते बघा पहिली त्रिकोणी संख्या कशी काढणार. तर आपल्या त्रिकोणी संख्येची डेफिनेशन काय आहे, व्याख्या काय आहे की दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट. म्हणजे या सूत्रानुसार बी गेलं तरी पण सारखंच पडतंय. ठीक आहे. आता इथे बघा
तुम्हाला पहिली त्रिकोणी संख्या सांगितली, पहिली सांगितली ना, मग पहिली म्हणजेच काय, पाया किती असायला पाहिजेत, एक असायला पाहिजेत, बरोबर आहे. मग इथे आपण एक घेणार, बरोबर आहे. एक नंतर कोण येतं, एक नंतर येतो 2. मग त्याला ती संख्या गुणाकारात घ्यायची. आता दोन्ही संख्या कशा झाल्या, क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत, बरोबर आहे. आणि याला 2 ने बघायचं या गुणाकाराला. ठीक आहे. तर इथे संक्षिप्त रूप द्या, गुणाकार करत बसू नका जास्तीचा. ते हे संक्षिप्त रूप जाते बेक बे, हे कॅन्सल होते. ठीक आहे, बेक बे. तर शेवटी 1 गुणिले 1 किती मिळणार तुम्हाला, 1. म्हणजे पहिली जी त्रिकोणी संख्या असणार आहे ती किती, 1 आहे. ठीक आहे. यानंतर दुसरी त्रिकोणी संख्या दुसरी कडे सांगितली, म्हणजे पाया किती असायला पाहिजे, 2 असायला पाहिजे. तर मग इथे आपण 2 घेणार. 2 नंतर कुठली संख्या येते, 3. याला कितीने भागायचे, 2 ने. इथे बघा हा 2 या 2 सोबत कॅन्सल झाला तर किती उरतात, 3. म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या किती मिळाली आपल्याला, 3 मिळाली. यानंतर तिसरी त्रिकोणी संख्या तिसरी काढायला सांगितली, म्हणजे पाया किती असायला पाहिजे, 3 असायला पाहिजे. मग इथे काय करणार आपण, 3 गुणिला 3च्या नंतर कुठली संख्या येते, 4. याला कितीने भागायचे, 2 ने. इथे संक्षिप्त रूप द्या, बेक बे, बेदुनी 4 आणि 3 दुनी 6. तर तिसरी त्रिकोणी संख्या किती मिळते तुम्हाला, 6 मिळते. यानंतर चौथी त्रिकोणी संख्या बघा. आता चौथी म्हटलंय म्हणजे पाया किती आला पाहिजे, 4. इथे बघा 4 गुणिला 4 नंतर येणारी संख्या आहे 5 आणि याला 2 ने भागायचे. इथे संक्षिप्त रूप द्या, बेक बे, बेदुनी 4, 5 दुनी 10. तर चौथी त्रिकोणी संख्या किती मिळाली आपल्याला, 10. आता ही पाचवी बघा, म्हणजे पाया किती असणार आहे, ते 5 असणार आहे. 5 गुणिला 5 नंतर 6 येतात आणि छेदामध्ये 2. संक्षिप्त रूप द्या येते, बेक बे, बेत्री 6, 5 3 15. ठीक आहे. हे याच पद्धतीने पुढे चालू राहतं. तुम्ही नंतर 6वी 7वी 8वी 9वी या पद्धतीने तुम्ही त्रिकोणी संख्या काढू शकता. ठीक आहे. पण मग आता ही सिक्वेन्स अशी चालू ठेवायची का, नाही. तुम्हाला जी पर्टिक्युलर विचारलेली आहे ती त्रिकोणी संख्या आपल्याला डायरेक्ट तीच काढायची. ठीक. ती संख्या घ्यायची. तुम्हाला समजा 17वी काढायला सांगितली असेल तर तुम्ही काय करणार आहे, हे 17 घेणार, बरोबर आहे. आणि त्याला गुणाकारात काय करणार, 18. कारण 17 नंतर कोण येणार, 18 आणि याला 2 ने भागायचे. बस याला सोडवा आणि तुम्हाला 17वी त्रिकोणी संख्या या पद्धतीने मिळेल. ठीक आहे. तर यावर आधारित काही आता शाब्दिक उदाहरणे आपण पाहूया. आता यानंतर पाहू प्रकार पहिला. आता हे जे एक्झाम्पल आपण घेणार आहे हे प्रकारानुसार घेणार आहे, टाईप नुसार, जेणेकरून समजायला तुम्हाला मदत होईल. ठीक आहे. तर पाय ते पहिला जो प्रकार आहे यामध्ये कशा पद्धतीचे एक्झाम्पल असतील, पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढणे. म्हणजे बघा तुम्हाला उदाहरणामध्ये पाया दिलेला असेल किंवा असं म्हटलेलं असेल की 10वी त्रिकोणी संख्या काढा, 15वी त्रिकोणी संख्या काढा, तर तोच त्याचा पाया असणार आहे. तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल आले तर ते याच पद्धतीने आपल्याला सोडवायचे, ते आता आपण सोडवणार आहोत. ठीक आहे. तर पाय ते पहिलं जे एक्झाम्पल आहे तिथे काय म्हणलंय, 25 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. पाया किती दिलेला आहे, 25, बरोबर आहे. तर त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची. सूत्राचा वापर करण्याची गरज नाही, डायरेक्टच घेऊ आता आपण डायरेक्ट. ठीक आहे. तर पहिली संख्या कुठली असणार आहे, 25च असणार आहे, कारण हा पाय आहे. ठीक आहे. आणि 25 नंतर येणारी क्रमांकात संख्या कुठली आहे, 26. त्याला गुणाकारात घ्या आणि कितीने भागायचंय, 2 ने. म्हणजे त्याची निमपट आपण तिथे घेतोय. तिथे बघा 2 ने 26 ला भाग जातो, बेक बे, आणि ते 13 दुनी 26 होतात. इथे 13 मिळतील आणि कुठल्या संख्या राहतात, 25 गुणिला 13. 25 गुणिला 13 यांचा जर गुणाकार केला आपण तर याचं उत्तर मिळतं तुम्हाला 325. 325. तर एकंदरीत काय, 25 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या किती मिळते आपल्याला, 325. ठीक आहे. याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल पाहतील, 34वी त्रिकोणी संख्या कोणती आहे. आता पहा इथे पहिलं जे एक्झाम्पल होतं इथे पाया म्हटलेलं आहे आणि इथे काय म्हटलंय, 34वी त्रिकोणी संख्या काढायला सांगितलेली आहे. ठीक आहे. तर 34 म्हणजे हा पण काय आला, पायाच. याला पण आपण काय म्हणणार आहे, पायाच म्हणायचे. जी पहिली संख्या आहे ती पायाच असणार आहे. तर त्रिकोणी संख्या कशी मिळेल, 34 गुणिला 34 मधली क्रमांक संख्या 34 नंतर येणारी 35 आहे,
ती गुणाकारात घ्यायची. ठीक आहे, आणि याला 2 ने भागायचं. तिथे बघा बेक बे आणि ते 17 दोन्ही 34 होतात. बरोबर आहे. इथे कुठल्या संख्या होत्या? 17 गुणिला 35. 17 गुणिला 35 यांचा जर गुणाकार केला आपण तर याचं उत्तर मिळतं आपल्याला 595. ठीक आहे. तर ही मिळते त्रिकोणी संख्या. 34वी त्रिकोणी संख्या 595 असेल. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला पाया दिलेला असेल किंवा म्हटलं असेल 13वी त्रिकोणी संख्या काढा, 22वी त्रिकोणी संख्या काढा, तर तो पायाच असणार आहे. याच पद्धतीने तुम्हाला ते एक्झाम्पल सोडवायचंय आणि त्रिकोणी संख्या काढायची. ठीक आहे. तर यानंतरचा प्रकार पाहू आता आपण की यामध्ये तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि पाया काढायचा आहे. ठीक आहे. आता यानंतर पाहू प्रकार दुसरा. तर यामध्ये बघा कसे प्रश्न असणार. तर त्रिकोणी संख्या दिलेली असताना पाया काढणे. आता इथे बघा तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि तिचा पाया काढायचा आहे किंवा ती त्रिकोणी संख्या कितवी असणार आहे अशा पद्धतीचा क्वेश्चन सुद्धा यामध्ये असणार आहे. ठीक आहे. तर अगोदरचा जो टाईप बघितला एकदम त्याच्या उलट. अगोदरच्या टाईप मध्ये पाया दिलेला होता त्यावरून आपण त्रिकोणी संख्या काढत होतो. आता उलट आहे, त्रिकोणी संख्या दिलेली पाया काढायचा आहे. म्हणजे एकंदरीत ती संख्या कितवी त्रिकोणी संख्या असणार आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. ठीक आहे. तर पहिलं एक्झाम्पल पहा. 105 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया शोधा. आता याच्यामध्ये काढायचं काय? तुम्हाला जी काही त्रिकोणी संख्या दिलेली ती लिहून घ्यायची. 105 ही त्रिकोणी संख्या मला दिलेली. ठीक आहे. तर याला काय करायचं? 2 ने गुणायचं. काय करणार? 2 ने गुणायचं. किती होणार आहे? 105 ला जर 2 ने गुणलं तर हे होतं 210. 210 ही एक संख्या आपल्याला मिळाली. यानंतर काय करायचंय तुम्हाला? 210च्या अगोदर पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला पाहिजे. कुठली आहे? पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ज्या वर्ग संख्या असतात त्या. ठीक आहे. मग कुठली पूर्ण वर्ग संख्या? ती आहे 196. 210च्या अगोदर पूर्ण वर्ग संख्या कुठली? ती 196 येते. तर ठीक आहे. तर 196चं तुम्हाला काय करायचंय? वर्गमूळ घ्यायचंय. वर्गमूळ घ्यायचं म्हणजे एकंदरीत काय? तर 196 हा वर्ग कोणत्या संख्येचा आहे? 14. तर 196चं वर्गमूळ किती मिळते तुम्हाला? 14. म्हणजे एकंदरीत काय? पाया किती मिळाला तुम्हाला? 14. तर हा झाला तुमचा पाया. तर या पद्धतीने तुम्हाला पाया काढायचा आहे. काय केलं आपण? तुम्हाला जी त्रिकोणी संख्या दिलेली ती घ्यायची, त्याला 2 ने गुणायचं. तुम्हाला काहीतरी उत्तर मिळेल. यानंतर त्या उत्तराच्या अलीकडची म्हणजे अगोदरची एखादी म्हणजे त्याच्या अगोदरची जी पूर्ण वर्ग संख्या असेल ती घ्यायची तुम्हाला आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचंय. आणि त्याचं वर्गमूळ म्हणजेच काय असणार आहे? आपला त्रिकोणी संख्येचा पाया. ठीक आहे. तर 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे? 14. ठीक आहे. याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल पहा. 300 ही त्रिकोणी संख्या कितवी त्रिकोणी संख्या आहे? आता इथे पाया म्हटलेला नाही म्हणजे एकंदरीत इथे आपल्याला पायाच काढायचा आहे. इथे काय काढायचं आहे? पायाच आपल्याला काढायचा आहे. फक्त इथे काय म्हणतात? कितवी त्रिकोणी संख्या म्हणजेच पाया काढायचा आहे. ठीक आहे. आता इथे पहा काय करणार? सुरुवातीला 300 ही त्रिकोणी संख्या दिलेली त्याची दुप्पट घ्यायची म्हणजेच गुणिला 2 करतोय आपण म्हणजे तुम्हाला दुप्पट मिळणार आहे. किती होतात? 600. ठीक. यानंतर 600च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या कुठली असणार आहे? 576 ही एक पूर्ण वर्ग संख्या आहे 600च्या अगोदरची. ठीक आहे. तर आता काय करायचं? यानंतर घेतो आपण या पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ. तर 576 हा वर्ग कोणाचा आहे? 24चा आहे. कुठल्या संख्येचा आहे? 24चा आहे. म्हणजेच काय? पाया किती मिळतोय आपल्याला? 24. म्हणून पाया बरोबर 24. तर 300 ही त्रिकोणी संख्या कितवी आहे? 24वी त्रिकोणी संख्या आहे. 24वी. ठीक आहे. 24. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे. अजून 2-3 प्रकार बाकी आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये